कोणी कुठेही असो, तर ते नाव फार महत्त्वाचं असतं. ही देवहूती तशी आहे. आणि मग ब्रह्मदेवाला जेव्हा स्वयंभू म्हणून विचारले की माझ्या या मुलीसाठी योग्य वर पाहिजे, तेव्हा कर्दमांचं नाव ब्रह्मदेवाच्या मनात आलं, ऋषी कर्दम. मग ब्रह्मदेवानी कर्दमांनाही हे सांगितलं की तुझ्या मनामध्ये वैराग्याची भावना आहे, तप करावं, साधना करावी, सगळं खरं आहे, पण तुला प्रजानिर्मिती करण्याचं पण दायित्व आहे. सृष्टिक्रम सांगता येतं मैत्रीय विदुरांना. त्यामुळं प्रजानिर्मिती केलीच पाहिजे. पोरं बाळं जन्माला घातली पाहिजे असा शब्द नाही आहे. प्रजा. आपल्या लग्नाच्या वेळेला, सप्तपदीच्या वेळेला एक शपथ असते. नवरा नवरीला विचारतो की तू हृदयपूर्वक माझ्याबरोबर संसारी जीवनात प्रवेश करायला उत्सुक आहेस ना? ती हो म्हणते. तू माझ्याकडे येणाऱ्या अतिथींचं मनपूर्वक स्वागत करशील ना? ती हो म्हणते. माझ्या घरातल्या ज्येष्ठांचा, वडीलधारांचा सन्मान करशील ना? ती हो म्हणते. आपण सगळे विसरलोय, कारण का भटजी म्हणतो आणि ती पोरगी म्हणते. म्हणजे एका भटजीचं किती पोरींशी लग्न लागत असेल ह्याचं मला आश्चर्यच वाटतं. कारण का आपण त्यावेळेला फोटोग्राफरला खूण करत असतो, फोटो काढ, इकडे काढ. आपले टवाळ मित्र आलेले असतात ते येतात. आणि आता एक उन्हाळपणा आलाय, हार घालताना नवरा नवरीला उचलायचं. ज्या लग्न समारंभामध्ये अशा पद्धतीचा वाह्यातपणा होतो, त्या लग्न समारंभातून निघून जाऊन त्याच्यावर बहिष्कार घातला पाहिजे. जी माझ्या घरातली लक्ष्मी आहे तिला कोणीतरी, आणि लग्नात असे मावस भाऊ, चुलत भाऊ, आत्ते भाऊ इतके येतात त्या पोरीचे की ह्यातलं खरंच कोण, आपण काही DNA तपासून बघत नाही तिथे. आणि मुळात जी लक्ष्मी आहे तिचा असा अपमान. चेष्टा करायला परवानगी आहे. श्रीरामाच्या आणि जानकी मातेच्या लग्नामध्ये अशा खोड्या केलेल्या आहेत. त्याचं कारण जानकी माता छोटी लहान आहे आणि श्रीराम थोडे उंच आहेत. तर श्रीराम तर माल्यार्पण करतात, कारण का सोपं आहे त्यांना. आता जानकीने माल्यार्पण करायचं तर कसं करायचं? तर ते आपले उभे आहेत, कोणी उचलणं नव्हतं जानकीला. तर त्या सगळ्या जानकीच्या मैत्रिणी होत्या. ते म्हणाले की किती ताठ आहे हो तुम्हाला जिजाजी, तुम्ही फार सुंदर आहात म्हणून असे ताठ उभे राहिले का? पण तुम्हाला माहिती आहे तुमच्या चेहऱ्यापेक्षा आमच्या मैत्रिणीचे, बहिणीचे, जानकीचे पाय अधिक सुंदर आहेत. तर ते असं असू शकत नाही. ते म्हणाले बघा, बघायसाठी वाकले की हार घातला. खोड्या करायला परवानगी आहे, चेष्टा करायला परवानगी आहे. त्या सगळ्या काय सालील काय मेहुण्या होत्या. तर त्या जेवायला बसले हे सगळे, वेणीची पंगत म्हणा काय. तर तिकडे तर त्या काय म्हणतात माहिती आहे का, अयोध्या जरा विचित्रच आहे ना, हे ह्यांना ऐकू जाण्यासारखं बरं. तर ती दुसरी म्हणते काय ऐकू येत नाही, अयोध्या जरा विचित्रच आहे का? तर ती म्हणते काय झालं विचित्र? बड़े गजब लोग है बोले, वहां खीर खाने से बच्चे होते बोले. आता राम हसतात, कारण का त्यांना माहिती आहे की अशी चेष्टा मेवण्या करतच असतात. मग लक्ष्मणांना राग येतो ना. ते म्हणतात की भैया वो देखो क्या बोल रही है अनाप शनाप, वहाँ अयोध्या में खीर खाने से बच्चे होते, कारण पायसदान मिळालंय ना. तर म्हणे गप्प बैस, आनंद घे. त्याला तो शीघ्रकोपी आहेत लक्ष्मण. ते म्हणतात भैया आपको पता है मिथिला नगरी बड़ी गजब की नगरी है. मतलब क्यों? यहाँ खेत से बच्चियां निकलती है. सब वंडरफुल, एंजॉय. पण ते नाच शिकवणारा याकूब हमीद,
असल्याला बोलवून आपल्या डोळ्या देखत आपल्या घरातल्या बायकांच्या कमरेभोवती हात टाकून तो डान्स शिकवताना आपण बघतो. आणि संगीत आहे, याल ना? कशासाठी पाहिजे संगीत? उखळाची पूजा करताना म्हणायच्या ओव्या, मुसळाची पूजा करताना म्हणायच्या ओव्या, जात्याची पूजा करताना म्हणायची ओव्या, हे आपलं संगीत होतं. आता त्या पंजाबी गाण्यावर आपल्या घरातल्या बायका नाचतायत आणि त्यांचा डान्स टीचर कोण? की जो कोणत्याही क्षणी यातल्या कोणालाही पळवून घेऊन जाऊ शकतो. बेशरमपणाची हद्द केली आपण. मी एका मुंजीची भिक्षावळ निघाली ना, तर त्या भिक्षावळीत बटू घोड्यावर आहे आणि त्याच्या मावश्या काक्या माम्या रस्त्यावर नाचतायत. तो ब्रह्मचर्याश्रमात चाललाय आणि या वाह्यात बायका रस्त्यावर नाचतात मुंजीत. एक तर भिक्षावळ अशी काढायची नसते. लग्नात वरात काढायला परवानगी आहे, कारण का लग्नामध्ये शृंगार प्रधानच आहे. पण मुंजीच्या वेळी नाचणं घरातल्या बायकांनी आणि रस्त्यावर पानाया ठेल्यावर उभं राहिलेले आपल्याकडे बघून काय म्हणत असतील? अहिल्या, द्रौपदी, सीता, तारा, मंदोदरी असं म्हणत असतील. अरे ही तर प्रीती जिंटासारखी दिसते, ती तर ऐश्वर्या राय सारखी दिसते. आणि फुकटचा तमाशा म्हणजे कशाचीच लाज वाटेनाशी झाली आपल्याला. असो, कर्दमांना सांगतात की तुला लग्न करावं लागेल प्रजा निर्माण करण्यासाठी. पोरं बाळं नाही, प्रजा. का तर प्रजा या शब्दाचा अर्थ आहे प्रकर्षेन जानाती सहा प्रजा. तुझ्या माझ्यापेक्षा म्हणजे पती पत्नीपेक्षा अधिक शहाणी पुढची पिढी निर्माण करण्यासाठी विवाह आहे, म्हणून प्रजा. संतती नाही म्हटलं, प्रजा म्हटलंय. आम्ही कुणीच लक्ष दिलं नाही हे सगळे मंत्र म्हणताना लग्नात. त्याची फळंही भोगतोय आपण. त्यामुळे तुला योग्य मुलगी येईल त्यावेळेला तो प्रस्ताव तू नाकारू नको. खरं तर म्हणतात ठीक आहे, अशी पत्नी मला मिळावी म्हणून मी थोडं तप करतो. तपच, तपश्चर्या, भावच तसा, स्वभावच तसा, वृत्तीच तशी. इकडे स्वयंभू मनोला जाऊन सांगतात की मुलगा बघितलाय, कर्दम आहे. त्या कर्दमांना देवहूती दे आणि तू आणि शतरूपा राणी देवहूतीला घेऊन कर्दमांच्या आश्रमामध्ये जा आणि त्यांना तुझ्या मुलीचं पाणी ग्रहण करावं अशी विनंती कर. स्वयंभुव मनू आणि शतरूपा राणी आपल्या मुलीला घेऊन जातात. वेळ ठरलेली असते, त्यांचं आगमनाची वेळ होते. तर कर्दमांच्या मनामध्ये असं येतं की पहिल्यांदा आपल्याकडे पाहुणे येत आहेत तर त्यांचं आगत स्वागत नीट झालं पाहिजे म्हणून काही फळं वगैरे आणून ठेवतो आणि 3 आसनं मांडतो. म्हणजे बसकर, गवताची आसनं असतात आपण पूजेला संध्येला जी वापरतो, 3 आसनं मांडतो. हे तिघे येतात, कर्दम स्वागत करतात, बसा म्हणतात. स्वयंभुव मुनी बसल्यावर नमस्कार करतात कर्दम. शतरूपा राणी बसल्यावर तिलाही नमस्कार करतात आणि शतरूपा राणी आपल्या मुलीला सांगते बैस. मुलगी फक्त एकटक आसनाकडे बघते. कर्दमांना वाटतं ही बसत का नाही, मेरी मर्जी के खिलाफ चल रहा है वगैरे असलं काही आहे का. देवहूतीच्या मनामध्ये असं येतं की हे माझे होणारे पती आहेत, त्यांनी मांडलेल्या आसनावर जर मी बसले तर मी पतीकडून सेवा घेतल्याचं पाप मला लागेल. सांगा घरी उपवर मुलींना. पण मी नाही बसले तर त्यांच्या गृहस्थी वृत्तीचा, त्यांच्या आदरातिथ्याचा अपमान केल्याचा पाप मला लागेल. आज घरी गेल्यानंतर आत्तापर्यंतचे गृहपाठ तुम्हीच केलाय ना, आता हा फॅमिलीसाठी गृहपाठ आहे. आपल्या घरात जर लग्नाच्या वयाची मुलगी असेल तर तिला हे द्या, अशी सिच्युएशन आहे तर तू काय करशील बेटा. ती म्हणतील असं बसकर मांडून बसा म्हणणाऱ्याकडे मी लग्नालाच जाणार नाही, मी त्याला पसंतच करणार. त्याला कसं पाहिजे, 50 लाख हुंडा, BMW गाडी है ना, आणि मग आत्महत्या मुलीची.
शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र. किती तोळे सोनं, किती कॅश होंडा, किती गाडी, महागडी गाडी. मरते पोरगी छळानी. कोणतं शोषण, कोणतं ऐश्वर, कोणती संपत्ती, कोणतं संस्कार, हीच संपत्ती. आणि देवहूती म्हणते मी बसली तर होणाऱ्या नवऱ्याकडून सेवा घेतली, नाही बसली तर त्याच्या आतिथ्याचा अपमान. मी काय केलं पाहिजे? आणि म्हणून ती इतकी चतुर आहे, ती फक्त डावा हात त्या आसनावर ठेवते आणि सगळं अंग बाजूला ठेवून बसते. आतिथ्याचा सन्मान आणि होणाऱ्या नवऱ्याविषयीचा सन्मान दोन्ही पाळलं. किती बुद्धिमान असेल? नाही, तिला वर्षाला 14 लाखाचं पॅकेज आहे, मग 28 लाखाचं पॅकेज तर त्याला असलं पाहिजे. मग तो बैल असला तरी चालेल. आम्ही मध्यमवर्गीय यातनं बाहेर आलं पाहिजे. पुरुषाचं कर्तृत्व आणि चारित्र्य ही संपत्ती आहे. इतकं देऊन ती वैष्णवी नाही सुखात राहिली ना, नाही सुखात. आता तिची जाऊ पण सांगते की आम्हाला दोघे जावाजावांना बोलून सुद्धा देत नव्हते. आणि हे आमच्या समाजाचं नेतृत्व करणारे लोक आहेत. किती वाईट आहे. कर्दम म्हणतात की आपलं स्वागत करतो. आपण काय हेतूने आलात माहिती आहे, पण हे म्हणायची पद्धत असते. मी वाटच बघत होतो तुमची केव्हापासून असला तो उतावळा नमरा गुडघ्याला बाशिंग, असं नाही. मग ते सांगतात की माझी मुलगी जी गृहकर्तव्य दक्ष आहे आणि प्रपंच सात्विक सुसंस्कृतपणे करण्याची सगळी लक्षणं तिच्यामध्ये आहेत, तर माझ्या कन्येचा आपण स्वीकार कराल का? कर्दम म्हणतात की मी तुमच्या कन्येचा स्वीकार सहर्ष करेन, फक्त माझी एक अट आहे. मी मानपान हुंडा दोन्हीकडचं तुम्हीच करणार की मुलाचे कपडे आम्ही, मुलीचे कपडे तुम्ही? मग वामनहरी पेठे की गाडगीळ? स्वयंभू म्हणाले काय काय आपली अट आहे? त्यामुळे माझी एकच अट आहे की मी गृहस्थाश्रम स्वीकारेन करेन, पण गृहस्थाश्रमातल्या साफल्यानंतर यथाशीघ्र मला संन्यास घ्यायचा आहे. त्याची अनुमती तुमची मुलगी देणार असेल तर मी लग्न करायला तयार. लग्न ठरवताना जावाई संन्यास बोलतो आणि हे लग्न होतं. आणि नुसतं होतं असं नाही, यशस्वी संसार होतो. सनातन वैदिक धर्म आहे. आणि मग त्या दोघांचंही लग्न होतं. कर्दम देवहूती यांचा संसार सुरू होतो. 12 वर्ष पूर्ण व्रतस्थ राहून संसार केलाय. इथे सकाळी लग्न, रिसेप्शनच्या वेळेस कुठे जाणार हनीमूनला? आणि हे प्रश्न विचारणारे बहुतेक सगळे ज्येष्ठ असतात. धीर धरा. देवदेव व्हायचा आहे, सत्यनारायण व्हायचा आहे, कंगण काढायचं आहे, हळद अजून पुसायची आहे. लगेच कुठे जाणार? उद्या सकाळच्या फ्लाईटचं तिकीट आहे, चाललंय. त्या अशा ठिकाणी की ज्या हॉटेलच्या रूममध्ये आतापर्यंत हजारो लोकांनी भोग भोगलेले आहेत, त्या पारोशा घाणेरड्या शय्येवरती नव्या संसाराची सुरुवात. लाज आम्ही वेशीला टांगली. गर्भाधान झालं पाहिजे, सगळे संस्कार झाले पाहिजे, मग ते आहे. 12 वर्ष अस्पर्श व्रतस्थ. 12 वर्ष झाल्यानंतर देवहूतीने म्हटलं की आपला संसार इतका सगळा झाला आहे, पण आपल्या संसाराची सफलता संततीशिवाय नाही. कर्दमा नाही पटलं. बघा, एक दिती ओरबाडून घेते आहे आणि एक देवहूती किती विनम्रपणाने कामना मागते. कर्दम प्रपंच जीवनामध्ये प्रवेश करतात. त्यांना 9 मुली होतात. 9 कन्या 9 ब्रह्मर्षींना दिल्या जातात. आता कन्यांची लग्न झाली, प्रपंच सगळा व्यवस्थित झाला, संतती झाली. आता माझ्या कर्तव्याला पूर्णता लाभली, कृतकृत्यता लाभली. तर ते देवहूतीला म्हणतात की आता मला संन्यास घेण्याची परवानगी दे. देवहूती म्हणते की तुम्हाला संन्यास घेण्याची परवानगी मी पाहायला आले तेव्हाच दिली आहे,
पण तुम्ही निघून जाल तर म्हातारपणी मला आधार कोण. बघा काय कशी भावना व्यक्त करायची. कर्दमानाही पटतं आणि ते म्हणतात की ठीक आहे, तुझी कल्पना मला, तुझी इच्छा मला कळाली. आणि मग कर्दम काही काळ देवहूती सोबत राहतात. तिला पुत्रप्राप्ती होते आणि त्या पुत्राचं नाव असतं कपिल. हा कपिल भगवंताचा अवतार आहे. बोलिये कपिल भगवान की. पुत्रप्राप्ती झाली. पुत्र मोठा व्हायला लागल्यावर कर्दम म्हणाले की आता हा मुलगा मोठा आहे, तुला म्हातारपणाचा आधार आहे, आता मी संन्यास घेऊ शकतो ना. पत्नीच्या अनुमतीशिवाय संन्यास घेता येत नाही. ते म्हणाले की आता तुम्ही संन्यास घ्या. आणि अतिशय प्रेमाने कर्दमांना संन्यास घ्यायची अनुमती देवहूतीने दिली. आणि हळूहळू वाढत असलेल्या या कपिलांच्या बरोबर देवहूती जसं आपलं पूर्वीचं धर्माचरणी आयुष्य होतं तसं करत होती. वेळ मिळेल तेव्हा भगवंताचं नामस्मरण, भगवंताचं गुणगान, भगवंताचं एखादं भजन कीर्तन ती करत असे. त्या क्षणांचा अनुभव घेण्यासाठी आपण पण थोडंसं संकीर्तन करू. जीवन यापन कसं करावं याचं मार्गदर्शन मिळतं. प्रपंचामध्ये अनासक्त राहूनही प्रपंच करता येतो आणि प्रापंचिक इच्छांची पूर्ती करूनही अनासक्त राहता येतं. हे कर्दम आणि देवहूतीच्या संसारावरून आपल्याला कळतं. भगवान कपिल हे ज्ञानावतार आहेत. आयुष्यभर व्रतवैकल्य करणाऱ्या आणि जिच्या पोटी स्वयमेव भगवान नारायण जन्माला आले कपिलाच्या रूपात. आणि कर्दमांच्या सारख्या ऋषीची जी पत्नी आहे तिला एका क्षणी असं वाटतं की इतकं सगळं मी करते आहे पण माझ्या मनाला शांती आणि समाधान मिळत नाही. काय कशामुळं असं घडत आहे. बघा 12 वर्ष व्रतस्थ संसार केला, 9 मुलींची लग्न केली, नवरा ऋषी आहे, पोरगा ईश्वरी अंश आहे, ती आई बेचैन आहे. आपली अवस्था काय होतच. आपल्याला ह्यातलं काहीच नाही. आणि मग तिच्या मनामध्ये येतं की आपण आपल्या मुलालाच का विचारू नये. पहिल्या वेळी आपण पाहिलं गोकर्णाने वडिलांना उपदेश केला. आता इथे आई मुलाकडे उपदेश घ्यायला जाते आणि विचारते की भगवन, मुलाला भगवन म्हणते. थोडं खूप वेळ आहे अजून, एका ठिकाणी ठेवा. मला काय वाटतं माझ्यासाठी चिठ्ठी वगैरे आणली की काय. आता थोडं येणं जाणं थांबूया. नामस्मरणाच्या वेळी या तरी बरं, खायचे पदार्थ नाही, नाही तर माझं लक्ष तिकडेच सारखं. आणि कपिलांना सांगते की मला इतकं करूनही समाधान, शांती नाही. माझं मन पुन्हा पुन्हा प्रपंचाकडे का जात आहे. तेव्हा कपिलाने आईला सांगितलेलं
उपदेशातलं रहस्य फक्त सांगू आणि पुढे जाऊ. कपिल असं म्हणतात की आई, तू सगळं करतेस, हे छान करतेस, मी तर बघतच आलो आहे, आणि तू इतके वर्ष देवदेव केलायस, आपल्या भाषेतला हा शब्द आहे, व्रतस्थ जीवन जगली आहे. पण तू आणि तुझ्यासारख्या लोकांची गडबड काय होते की तुम्ही ज्या ईश्वराचं पूजन करताय, अहम सर्वेषु भूतेषु भूतात्मा व्यस्थिता सदा, तू ज्याची पूजा करते आहे ना, त्या मूर्तीत तुला परमेश्वर दिसतो, त्याची तू पूजा करते आहेस. पण सर्व जीवांमध्ये तो आहे हे तू कधीच लक्षात घेतलं नाही. त्यामुळं मूर्तीत तुला परमेश्वर दिसतो, पण जिवंत माणसात, जीवात, पशुपक्षात, वनस्पतीत तुला परमेश्वर दिसत नाही. त्यामुळं तुला समाधान नाही मिळत. तुला सर्वत्र भगवंताचं दर्शन झालं पाहिजे. अहम सर्वेषु भूतेषु भूतात्मा अवस्थिता स्थिता, सर्व भूतांच्या ठाई भगवंत आहे असं जेव्हा तुला कळेल तेव्हा तुझं असमाधान दूर होईल. तू फक्त मूर्तीपूजा करण्यामध्ये रमून जाते, तर हे ठीक आहे. आणि मग केवळ मूर्तीतच भगवंत पाहणं आणि इतरत्र असलेल्या भगवंताची उपेक्षा करणं, हे म्हणजे राखेलाच अग्नी समजून त्यात स्वाहा स्वाहा करण्यासारखं. म्हणून तू काय कर, सर्वत्रावर प्रेम करायला शिक. आपल्यासाठी संदेश हा आहे की आम्ही पूजा जेवढ्या तन्मयतेने करतो तेवढी मनुष्य मात्राची सेवा करतो का? जो जे जे भेटे भूत तया मानी जे भगवंत, हा भक्तिमार्ग निश्चित जाणं माझा, भगवंताने सांगितलं. जो कोणी माझ्याबरोबर, आणि भूत म्हणजे पशु असो, पक्षी असो, मनुष्य असो, त्याला मी काही करू शकत नाही चांगलं तर ठीक आहे, निदान त्याचं वाईट होईल असं तरी माझ्या हातून होऊ नये, पण मला सर्वत्र ईश्वर दिसावा. म्हणून एकमेका लागती पाया रे. वारकरी आम्ही एकमेकांच्या पाया का पडतो, तर प्रत्येकामध्ये ईश्वर आहे आणि प्रत्येकातल्या ईश्वराचा तो सन्मान आहे. हे ज्या दिवशी तुला कळेल त्या दिवशी तुला मूर्तीत दिसणारा भगवंत सगळीकडे दिसेल. याचा अर्थ कपिलांनी मूर्तीपूजेचा निषेध केलेला नाही आहे. ते एवढंच म्हणतायत की आई, जोपर्यंत सर्वाठाई भगवंत आहे याचा अनुभव येत नाही तोपर्यंत मूर्तीपूजा अवश्य करावी. पण एकदा तो अनुभव यायला लागल्यानंतर सर्व रूप भगवंताचीच आहे. तू भुकेल्या माणसाला अन्न दे, तहानलेल्याला पाणी दे, उघड्या वगड्यावरच्याला आश्रय दे, जो अगदी उघडा पडलाय त्याला कपडे दे, ज्याला जी प्रकारची मदत पाहिजे त्या प्रकारची तू मदत कर. म्हणजे ते भगवंताचं मूर्तीपूजन केल्यासारखंच आहे. सर्वत्र ईश्वराची अनुभूती, शब्दज्ञान नाही, अनुभूती अशी तू घे. मूर्तीपूजा तर चालतच राहील, ठीकच आहे. या सगळ्या आख्यानातून आपल्याला काय शिकायचं आहे ते हे की मला सर्वत्र ईश्वर दर्शन झालं पाहिजे. वासुदेव सर्वमिती हे भगवद्गीतेतलं सूत्र माझ्या अनुभवाला आलं पाहिजे. मग कुणाचा माझ्या हातून निषेध कसा होईल, अपमान कसं होईल, नुकसान कसं होईल, मी सगळ्याच्या हिताचा विचार करेन. शौनक सुतांना विचारतायत की ही सगळी कथा आहे, पण स्वयंभुव मनु आणि शतरूपा राणीच्या 2 मुलांपैकी प्रियव्रत आणि उत्तानपाद या दोघांचं आख्यान ऐकायला मी उत्सुक आहे. मैत्रेय विदुरांना सांगतात की ते मी सांगणारच आहे. आणि हे सगळं श्री शुकदेव कोणाला सांगताय? राजा परीक्षिताला सांगतात. व्हेरी गुड. राजा परीक्षिताला सांगतात. प्रियव्रत हा प्रियव्रतच आहे, तो सरळ मार्गी साधन करणारा, ईश्वराच्या नामस्मरणामध्ये रमणारा, आणि त्यामुळे त्याला त्या दिशेनं गती प्राप्त होते आहे, संत संग मिळतो आहे आणि त्याच्या जीवनामध्ये एक समाधान येत आहे. उत्तानपाद हा मात्र राजा आहे आणि तो राजाचे जे भोग आहेत ते भोगतो आहे. तो वाईट नाही आहे, पण सुखलोलूप आहे, त्याला सुख आवडतं. आता उत्तानपाद हे नाव ऐकल्याबरोबरच आपल्याला एक जरा वाह्यात माणूस डोळ्यासमोर येतो. डोळे मिटायचं आणि उत्तानपाद म्हणायचं आणि प्रियव्रत म्हणायचं. प्रियव्रत म्हटलं की एक सात्विक आणि दुसरा थोडासा रजोगुणी.
म्हणजे काय? एक प्रियव्रत आपल्यामधली सात्विक वृत्ती आहे आणि एक उत्तानपाद म्हणजे आपल्यातला रजोगुण आहे, त्याचं प्राबल्य आहे थोडं. आता रजोगुण प्रबल झाला की दोन प्रवृत्त्यांचे प्रवाह आपल्या जीवनात येतात. एका प्रवाहाचं नाव असतं सुरुची, दुसऱ्या प्रवाहाचं नाव असतं सुनीती. हे बाहेर कुठं काही घडत नाही, सगळं घडतं ते आपल्या आतच घडतं. आता सुरुची आहे तर सुरुची शब्द ऐकल्यावर काय, त्याच्यातला पहिला शब्द आहे सु म्हणजे उत्तम, रुची म्हणजे चव, टेस्ट, विच इज व्हेरी मच टेस्टी इज अ सुरुची. तर ती आवडणारच ना. कैरी आणि देवगड असं पिकलेला जवळ ठेवला तर आपण कैरी उचलू की देवगड उचलू? आंबट शौकीन असतील ते कैरी उचलतील, पण ज्यांना गोड आवडतं ते देवगडच उचलतील. रजोगुणाचा हा प्रभाव आहे की त्याला रुची आवडते. आता त्या उत्तानपादाची एक बायको रुची आहे, सुरुची आहे, तिला मुलगा आहे, त्याचं नाव आहे उत्तम. टेस्ट कशी असली पाहिजे? उत्तम. मध्यमाही उपयोगाची नाही, आधमाही उपयोगाची नाही. त्यामुळे सुरुचीच्या मुलाचं नाव उत्तम आहे. दुसरी बायको आहे सुनीती, म्हणजे नीती, म्हणजे मोरॅलिटी. आता ज्याला रुची आवडते त्याला नीती नाही आवडत, त्यामुळं सुरुची आहे ना ती आवडती आहे आणि सुनीती आहे ती थोडी कमी आवडते. आता सुरुचीचा मुलगा उत्तम आहे तर सुनीतीचा मुलगा कसा असला पाहिजे? नीती नेहमी फ्लक्च्युएटिंग असत नाही, कधीच असत नाही. ध्रुवा नीतीर मतिर्ममा.